मध्ये जळता ड्रोन खाली पडला, त्यामुळे घरात आग लागली, त्यामध्ये कुटुंब जखमी झाले। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध घोषित केलेलं आहे असं अल जझीरा यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितल्याचं अल जझीराने दावा केलाय। पाकिस्तानने आता भारताविरोधात युद्ध घोषित केलं असं अल जझीराने म्हटलेलं आहे। पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्याने असं सांगितल्याचा दावा अल जझीराचा आहे। तर पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध घोषित केलेलं आहे असं अल जझीराने म्हटलेलं आहे। पाकिस्तानकडून ज्या प्रकारे भारताच्या नागरी वस्त्यांवर लक्ष केलं जातंय, त्यावरून आता अल जझीरा यांनी पाकिस्तानच्या प्रवक्त्यांना हे सांगितल्याचं म्हटलेलं आहे। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध घोषित केलं, पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्याने हे सांगितल्याचं अल जझीराने दावा केलाय। सलग 2 दिवस पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ले केले जात आहेत आणि आता भारताविरोधात युद्ध घोषित केलं असल्याचं अल जझीराचा दावा आहे। पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्यानेच हे सांगितल्याचं अल जझीराकडून सांगण्यात आलेलं आहे। पाकिस्तानने भारताच्या विरुद्ध युद्ध घोषित केलं असं अल जझीराने म्हटलेलं आहे। पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितल्याचं अल जझीरा यांनी दावा केलेला आहे। भारतीय एअर डिफेन्सने आता पाकिस्तानचे हल्ले परतवून लावलेले आहेत। मात्र पाकिस्तानकडून कालही ड्रोन हल्ले करण्यात आले होते आणि आजही पाकिस्तानकडून हे ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। कालही 400 ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि आजही 4 राज्यांना पाकिस्तानकडून लक्ष्य केलं गेलंय। भारतीय एअर डिफेन्सने मात्र प्रत्येक हल्ला जो आहे तो परतवून लावलाय आणि आता पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध घोषित केलं असं अल जझीराने म्हटलेलं आहे। पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्यांना सांगितल्याचं अल जझीरा म्हणतात। पाकिस्तानला खुमखुमी भोवली आहे। पाकिस्तानला प्रत्येक प्रत्युत्तर या ठिकाणी भारतीय लष्कराकडून दिला जात आहे। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध छेडल्याचा दावा या ठिकाणी अल जझीराने केलेला आहे। पाकिस्तान आर्मी प्रवक्त्यानं हा दावा केल्याचं अल जझीराने म्हटलेलं आहे। तर पाकिस्तानकडून भारताच्या विरोधामध्ये कारवाया सुरूच आहेत, कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानकडून या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जातोय। 4 राज्यांमध्ये आज पाकिस्तानच्या ड्रोनला हल्ला करण्यात आला, मात्र भारताने तो परतवून लावलेला आहे। भारताने हे सगळे ड्रोन उद्ध्वस्त केले आहे। कालही अंधार पडल्यानंतर पाकिस्तानने भ्याड हल्ले केले आणि आजही अंधार पडल्यानंतर एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केलं गेलेलं आहे। अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आलेत, मिसाईल हल्ले करण्यात आलेत, अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोटांचे देखील आवाज येत आहेत आणि आता पाकिस्तानकडून भारताविरोधात युद्ध घोषित केलं असं पाक सेनेकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पाकिस्तानी आर्मी प्रवक्त्याने हा दावा केल्याचं अल जझीरा यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केली आहे। पाकिस्तानी सरकारच्या प्रवक्त्याकडून युद्धाची घोषणा करण्यात आलेली आहे। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं, पाकिस्तानी आर्मी प्रवक्त्याने हा दावा केलाय। पाकिस्तानचे सगळे ड्रोन हल्ले जे आहेत ते भारताने परतवून लावलेले आहेत, नेस्तनाबूत केलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तान भारताविरोधात युद्धाची घोषणा केलेली आहे। पाक आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितल्याचं अल जझीराचा दावा आहे। पाकिस्तान भारताविरोधात युद्ध पुकारलेलं आहे, भारतासोबत आमचं युद्ध सुरू असं पाक आर्मी प्रवक्त्याने सांगितलंय। भारतासोबत आमचं युद्ध सुरू असं पाक प्रवक्त्याने सांगितलंय। पाकिस्तानने भारताविरोधामध्ये युद्ध पुकारलं, पाकिस्तानी सरकारच्या प्रवक्त्याकडून युद्धाची घोषणा करण्यात आलेली आहे। अल जझीराने हा दावा केलाय। भारतीय सैन्याने पाकच्या ड्रोन हल्ल्यांना सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं, भारतासोबत यांचं युद्ध सुरू पाक आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितल्याचा दावा अल जझीराने केलेला आहे। अनेक देशांकडून भारताला प्रत्युत्तर न देण्याचं पाकिस्तानला आवाहन करण्यात आलं होतं, मात्र पाकिस्तान आपल्या हरकती सुरूच ठेवते। आता पाकिस्तानने भारताविरोधात थेट युद्ध पुकारल्याच्या युद्धाची घोषणा केलेली आहे। पाकिस्तानी आर्मी प्रवक्त्याने सांगितल्याचं असं अल जझीराचा दावा। गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय। गुजरातच्या संतलपूरमध्ये प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। इथे देखील ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे।